Good morning student, welcome back to the online digital biology class. In a last previous lecture, we are discussing something about topic related to the reproduction. मागच्या भागात सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे आपण असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन या दोन भागांबद्दलची माहिती पाहिली. तर त्याच दोन भागांची माहिती पाहिल्यानंतर आजचा जो नवीन आपला व्हिडिओ सुरू करतोय तो आपण आज तिसऱ्या भागांवर सुरू करतोय. तो म्हणजे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर चला तर मग आपण आपल्या डिजिटल ऑनलाईन क्लासेसला सुरुवात करूया. मी विशाल निंभोरकर, तुमचा बायोलॉजी टीचर. आजपासून आपल्या चौथ्या लेक्चरला, बायोलॉजीच्या चौथ्या लेक्चरला सुरुवात करू. तर सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे काल मी थोडंसं सगळ्यांना एक छोटंसं काम दिलं होतं. तिसऱ्या लेक्चरमध्ये एक तुम्हाला होमवर्क दिलं होतं. सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे सगळ्यांनी ते कदाचित होमवर्क केलं असेल. एक छोटंसं लेक्चर दिलं होतं, त्यात तुम्हाला 3 कामं दिली होते. एक सांगितलं होतं तुम्हाला डेफिनेशन त्याच्यात लिहून घ्यायची होती असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याच्या रिगार्डिंग असलेल्या व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनची. दुसऱ्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की एक छोटासा टेबल दिला होता, तो कंप्लीट करायचा होता, जेणेकरून त्या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन लिहायचं होतं, जो फ्रॅगमेंटेशन वगैरेचा तो कदाचित तुम्ही कंप्लीट केला असेल. आणि तिसऱ्या भागात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओन नोट्स तयार करायचे आहेत. भरपूर लोकांनी मला फोटोसुद्धा पाठवले. याचा अर्थ तुम्ही स्वतः छान पद्धतीने बायोलॉजीच्या नोट्स मेंटेन करत आहे. आणि जर का तुमचं हे सगळं काम चालू झालं असेल तर मग आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो कालचा भाग जर का ज्यांना व्यवस्थित समजला त्या भागांना समोर नेऊन आपण आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करू. होमवर्क जर का केलं असेल सगळ्यांनी तर मग आजच्या चौथ्या लेक्चरला आपण सुरुवात करू. चला तर चौथ्या लेक्चरमध्ये आज जो आपला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शिकणार आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. हा टॉपिक स्टेट बोर्ड प्लस कॉम्पिटिटिव्हच्या ओरिएंटेड सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि इथून या चॅप्टरच्या खऱ्या चॅप्टरची सुरुवात होते आणि इथून सगळ्यात जास्त प्रश्न बोर्डात आणि नीटमध्ये विचारला जातात. म्हणून तुम्हाला या चॅप्टरच्या अंतर्गत सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ प्लांट या पार्टला सगळ्यात जास्त सुरुवात करावी लागते. मग सगळ्यात पहिले सुरुवातीला जर का पाहिलं असेल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जर का तुम्हाला समजलं असेल तर मग आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटच्या अंतर्गत प्लांटच्या मेन टॉपिकची सुरुवात करू. ते म्हणजे काय तर त्या प्लांटचे सगळ्या डेव्हलपमेंट आणि ग्रोथ बद्दलची माहिती. सगळ्यांना माहिती आहे की ज्याप्रमाणे ह्युमन्सची डेव्हलपमेंट होते की जसं आपला जन्म होतो, त्याच्यानंतर आपण मोठे होतो, त्याच्यानंतर ग्रोनअप होतो, या सगळ्या स्टेप्स जसं ह्युमन्सला किंवा ऑर्गॅनिझमला लागू आहे त्या सगळ्या स्टेप्स प्लांटला सुद्धा लागू आहे. मग त्याच्याच रिगार्डिंग जर का पाहिलं असेल तर प्लांटची डेव्हलपमेंट कशी होते तर डेव्हलपमेंट ऑफ प्लांट बद्दलची आता आपण सगळ्यात पहिले माहिती घेऊ. कशी होते रे प्लांटची डेव्हलपमेंट. सगळ्यांना माहिती आहे की प्लांट कसा ग्रो होतो किंवा डेव्हलप होतो. हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिले सीड होते. ती सीड जर का आपण जमिनीत लावली तर मग त्याला सीडलिंग्स किंवा एक प्लांटलेट तयार होतं. प्लांटलेट हळूहळू ग्रो होतं, मोठं होतं. मोठं झाल्यानंतर काय होते, ते मोठं झाल्यानंतर त्याला फुलं येतात, फळं येतात आणि अशी झाडाची एक लाईफ जर्नी सुरू होते. पण ही जी प्लांटची लाईफ जर्नी आहे या लाईफ जनरली त्याच्या लाईफ सायकलच्या काही स्टेजेस आहेत, ज्या स्टेजेस आता आपल्याला पाहायच्या आहेत. जनरली या प्लांटच्या लाईफ स्टेज जनरली लाईफ सायकल कोणतीही असो, कुठल्याही ऑर्गॅनिझमची असो, ती मुख्यतः 3 भागांमध्ये डिवाइड केली जाते. याच्या आधी मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्समध्ये हे सांगितलं होतं की त्यातलं पहिली जी लाईफ स्टेप आहे ती आहे बर्थ. म्हणजे कुठल्याही न्यू ऑर्गॅनिझमचा बर्थ होतो, कुठल्याही पद्धतीने होतो, सेक्शुअल की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, त्याचं बर्थ होतो. नंबर 2 त्याची ग्रोथ होते, म्हणजे तो वाढतो, ग्रो होतो, मॅच्युअर्ड होतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जर का पाहिलं असेल तर त्याची डेथ होते. आता एक छोटासा चार्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि या चार्टच्या अंतर्गत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की प्लांटची जी ग्रोथ आहे ती खालील पद्धतीने किंवा खालील 2 पद्धतीने कशी काय होते. तर एक छोट्याशा चार्ट अंतर्गत पाहू की याच्यातली सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्याला ग्रोथ या सेक्शनवर लक्ष ठेवायचं आहे. आणि ग्रोथ जनरली 2 प्रकारची आहे. याच्यातली पहिली ग्रोथ म्हणजे काय तर व्हेजिटेटिव्ह फेज, म्हणजे प्लांट व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये असते. आणि दुसरी जी ग्रोथ आहे त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतो. म्हणजे प्लांटच्या जनरली अशा 2 ग्रोथ असतात. व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय तर इथे सगळ्यांना माहीत असल्याप्रमाणे या व्हेजिटेटिव्ह फेजला जेवेलियन फेज पण नाव दिलेलं आहे. जनरली हे तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकात नाही पण NCERTच्या पुस्तकात इझिली पाहायला मिळेल की जेवेलियन फेज म्हणजे काय. मग सगळ्यात पहिले आपण व्हेजिटेटिव्ह फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज या दोन्ही बाबतीतली चांगली डिटेल माहिती घेऊ. म्हणजे काय होईल तर तुम्हाला समजायला ते सोपं जाईल. व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय तर कुठलंही प्लांट
जेव्हा ते रिप्रोडक्टिव्ह फेजच्या मध्ये म्हणजे जेव्हा त्याची ग्रोथ होते, ग्रोथ सुरू झाली, म्हणजे जसं हे प्लांट आहे याची ग्रोथ सुरू झाली, तर कुठल्याही प्लांटचा हायेस्ट पिकअप पॉइंट कशाच्या संदर्भातला, जिथे त्याची ग्रोथ आणि मॅच्युरिटी येते, म्हणजे जिथून ग्रोथ आणि मॅच्युरिटीची जो हायेस्ट पिकअप पॉइंट आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह फेज. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझमची, आपण प्लांटच्या संदर्भात बोलत आहे, कुठल्याही प्लांटचा हायेस्ट पिकअप पॉइंट ऑफ ग्रोथ बिफोर मॅच्युरिटी इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. म्हणजे जर का आपणच आपलं पहा ना, ह्युमन्सच्या बाबतीत पाहत असेल तर आपण जेव्हा छोटं बाळ असतो, जेव्हा आपण ग्रोनअप होतो, तर ॲट अ एज पिरियड ऑफ, मुलींमध्ये ॲट अ एज पिरियड ऑफ 13 इट इज गेट मॅच्युअर्ड. ॲट अ मुलांमध्ये हा एज पिरियड 18 किंवा 20 नसतो. ही आहे मॅच्युरिटीची पिरियड, म्हणजे तिथून मॅच्युरिटी आपण पिकअप पिरियडला असतो, बॉडीच्या पिकअप पिरियडला. तसे प्लांटचं पण आहे. एखाद्या झाडाला फुलं लागायच्या आधी, यांनी त्या सीड पासून तर फुलं लागायच्या आधीचा जो काळ आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह फेज. आय होप तुम्हाला समजलं असेल. सिंपल आहे की प्लांटचा फुलं लागायच्या आधीचा काळ व्हेजिटेटिव्ह फेज. याला दुसरं नाव काय आहे, याला ज्युव्हेलियन फेज नावाचं नाव आहे. म्हणजे याला दुसरं अल्टरनेटिव्ह नाव काय, व्हेजिटेटिव्ह फेज किंवा ज्युव्हेलियन फेज. या व्हेजिटेटिव्ह फेजचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जनरली हे प्रत्येक प्लांट टू प्लांट और ॲनिमल टू ॲनिमल व्हॅरी करतं. म्हणजे प्रत्येक ॲनिमल टू ॲनिमल आणि प्लांट टू प्लांट ही व्हेजिटेटिव्ह फेज यांचा जो टाइम पिरियड असेल तो वेगवेगळा असेल. ॲनिमल्स म्हणजे या प्लांटमध्ये वेगळा, या प्लांटमध्ये वेगळा, या ॲनिमलमध्ये, या ॲनिमलमध्ये, हे सगळं वेगवेगळं असेल. हे तुम्हाला व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये पाहायला मिळते. मग आता ही जर का व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय, तर जिथे मॅच्युरिटीच्या आधीची, म्हणजे मॅच्युरिटी पिरियडच्या आधीचा जो टाइम पिरियड जो ऑर्गॅनिझम किंवा ऑस्प्रिंग कव्हर करतो त्याला आपण व्हेजिटेटिव्ह फेज म्हणतो. आणि रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे काय, तर जी फेज जेव्हा व्हेजिटेटिव्ह फेज पूर्ण कंप्लीट होते, आफ्टर एंडिंग द व्हेजिटेटिव्ह फेज रिप्रोडक्टिव्ह फेज गेट स्टार्ट. म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम जेव्हा त्याला फुल यायच्या आधी, म्हणजे फुल येणं म्हणजे काय, तिथून त्याची रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू झाली. कारण सगळ्यांना माहिती आहे की फ्युचरमध्ये याच फुलाचं फळ होणार आहे. म्हणजे हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. फ्लावर इट इज अन रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट, सगळ्यांना माहिती आहे. मग हे जर का माहिती असेल तर मग रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे काय, तर रिप्रोडक्टिव्ह फेज हे व्हेजिटेटिव्ह फेज संपल्याबरोबर आफ्टर द एंडिंग ऑफ व्हेजिटेटिव्ह फेज रिप्रोडक्टिव्ह फेज गेट स्टार्ट, रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होते. दुसरा पॉइंट काय, फ्लावरिंग इज द इन द हायर प्लांट इट इज कॉल्ड एज स्टार्टिंग पिरियड ऑफ व्हेजिटेटिव्ह. कोणत्याही झाडाला जेव्हा फूल येतं, तो फूल जेव्हा येतं तो असतो त्याचा व्हेजिटेटिव्ह फेज. म्हणजे तिथून त्याचा दुसरा जन्म किंवा मेन पार्ट सुरू होतो लाईफचा. जनरली जर का पाहायला असेल तर याच्यात खूप अमेझिंग माहिती तुम्हाला पाहायला मिळते. सगळेजण, मी तुम्हाला एकदा बांबू गार्डनला घेऊन गेलो होतो. आपण बांबू गार्डनला व्हिजिट केली. तर तिथे व्हिजिट केल्यानंतर आपण जेव्हा तिथच्या बांबू गार्डनचे जे सिनियर सुपरवायझर होते त्यांच्याशी आपण बोलल्यानंतर त्यांनी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितली होती. अर्ध्या लोकांचं तर बांबू गार्डनमध्ये खेळण्यातच मन होतं, पण ती गोष्ट आठवते का कुणाला? काही लोकांनी जर का त्या लेक्चरमध्ये व्यवस्थित लक्ष ठेवलं असेल तर त्यांना एक गोष्ट 100% आठवते की बांबू हा एक असा एकमेव प्लांट आहे की त्याला फक्त पूर्ण लाईफ टाईम मध्ये, पूर्ण आयुष्यभरात एकदाच फुल येते. बांबू या झाडाला पूर्ण आयुष्यात एकचदा फुल येते. कधी येते, तर त्याला जवळपास 50 ते 100 वर्षात एकदा फुल येते आणि ते एकदाचं फुल आल्यानंतर तो मरून जातो. बांबूचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडामध्ये त्याला एकदा पूर्ण लाईफ टाईम मध्ये त्याची ग्रोथ होते आणि आयुष्याच्या 100व्या वर्षी त्याला एकदा फुल येते, नंतर हे झाड मरून जाते. पहा, हे आहे त्याचं वैशिष्ट्य. ही आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण डे टू डे लाईफ सोबत त्याच्याशी मॅच करतो तर अशी नवीन नवीन अमेझिंग माहिती तुम्हाला लक्षात ठेवायसाठी मदत होईल. म्हणजे आज जो आपण टॉपिक पाहिला की ग्रोथ अंतर्गत, जेव्हा आता आपण पहिला पार्ट झाला की आता ग्रोथ अंतर्गत त्याचे दोन मुद्दे पडतात, व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह फेज. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय, फुल यायच्या आधीची फेज. आणि रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, फुल आल्यानंतर जेव्हा पूर्ण प्लांट त्याची लाईफ जगतो त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह फेज. जनरली हे आपल्याला जर का पाहायला असेल तर हे आज जो आपण हा टॉपिक शिकत आहे तो तुम्हाला टेक्स्टबुक मधल्या 12वीच्या नवीन टेक्स्टबुक मधल्या पेज नंबर 2 आणि 3 वर डिटेल पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही आज काय करायचं, तर पेज नंबर 2 आणि 3 डिटेलली वाचायचं. म्हणजे मी हे जे सांगितलंय त्याच्या बाबतीतली तुम्हाला डिटेल माहिती. सोबतच तुम्हाला एनसीईआरटीचं पुस्तक सुद्धा वाचायचं आहे. कशासाठी, तर आपल्याला या दोघांमधलं कम्पॅरिझन अजून डिटेलली करायसाठी सोबतच स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी ही दोन्ही पुस्तकं वाचा आणि स्वतःची नोट बनवा. म्हणजे आता आपण पाहिलेल्या पार्टपैकी प्लॅनचा मेन पार्ट हा ग्रोथ. आणि ग्रोथ कशी असते, दोन पद्धतीची असते आणि त्याचं बायफर्गेशन तुम्हाला कळलं असेल.
हे जर का कळलं असेल तर आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय, तर आता आपण आपल्या मेन पॉईंटला सुरुवात करू, तो म्हणजे रिप्रोडक्शन इन फ्लावर. फ्लावर मधलं रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर हा या प्लांटचा मेन पार्ट आहे. म्हणजे इथे या पार्टमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग शिकायचा आहे आज प्लांटचा. कारण इथून या झाडाचा आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की या प्लांट या चॅप्टरमध्ये शिकायचं काय, या चॅप्टरमध्ये शिकायचं की प्लांट्स असतात आपल्या आजूबाजूने लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जसे आपण आहे तसे प्लांट आहे. मग प्लांटला काय, प्लांटचे वेगवेगळे रिप्रोडक्शनचे मोड आहे. जसं मागच्या वेळेस सांगितलं की असेक्शुअल पद्धतीने पण ते ग्रो होतात, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पद्धतीने ग्रो होतात. आज जे मी शिकवणार आहे ते सेक्शुअल पद्धतीने, म्हणजे फुलांच्या माध्यमातून फळं कसे तयार होतात, तोच आता आपला पार्ट आहे. मग पुढे काय शिकायचं आहे, मग पुढच्या पार्टमध्ये आपण पाहू. मग पहा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर मध्ये काय करायचं आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर मध्ये आज आपण जो पार्ट शिकतोय तो सगळ्यात पहिले या सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन समजून घेऊ, म्हणजे आपल्याला ते बेटर. जसं काल तुम्हाला असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्हची लक्षात आली ना, तशी सेक्शुअल कशाला म्हणतात तर सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणाला माहिती आहे का. कालची असेक्शुअल डेफिनेशन समजली. काय म्हटलं होतं मी की व्हेन अ पॅरेंट फॉर्म अ न्यू ऑफस्प्रिंग विदाउट मिक्सिंग अ गमेट इट इज कॉल्ड असेक्शुअल. करेक्ट. लर्न झाली, पाठ झाली, 4-5 वेळा रिपीट होऊन जाईल. शिकवता काळजी नका करू, लर्न होऊन जाईल. मी फक्त व्हिडिओ कॉन्सन्ट्रेशननी पहा. आज आपण जो पाहतोय तो सेक्शुअल रिप्रोडक्शन. कशाला म्हणतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण गमेट फॉर्म होतात, म्हणजे इथे पण ऑफस्प्रिंग फॉर्म होते. पण हे ऑफस्प्रिंग फॉर्म होत असताना एक वैशिष्ट्य आहे, इथे एक नाही, सिंगल नाही, डबल पॅरेंट असतात, 2 पॅरेंट इन्व्हॉल्व होतात. चला मग डेफिनेशन पाहू. तर डेफिनेशन काय, द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग फॉर्म होणे बाय कंबाइनिंग द मेल अँड फिमेल गमेट. म्हणजे इथे 2 पॅरेंट्स आहेत, मेल आणि फिमेल, 2 पॅरेंट्स ऑफ सेम ऑर डिफरंट पॅरेंट. कधी ते एका स्पेसिसचे असतात किंवा दुसऱ्या स्पेसिसचे पण असू शकतात. आणि अशा या रिप्रोडक्शनला विथ द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल बाय कंबाइनिंग द गमेट अँड फॉर्मेशन ऑफ न्यू व्हेरिएटी ऑफ ऑफस्प्रिंग इट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. ही जी सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ही सगळ्यात पहिली टर्म ज्यांनी शोधून काढली आहे त्याचं नाव आहे लॉक्युलस कॅल्व्हिलस. 1694 त्यांनी सगळ्यात पहिली ही टर्म डिफाइन केली. म्हणजे याच्या बाबतीत त्यांनी स्टडी केला आणि नंतर मग याच्या बाबतीतला सगळा डिटेल स्टडी सुरू झाला. मग कशाच्या रिगार्डमध्ये आहे तर ते पहिला पाहू. सगळ्यात पहिली या सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्पेशालिटी. जसं मी मागच्या याच्यात तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं की तुम्हाला म्हटलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे बेनिफिट सांगा, स्पेशालिटी सांगा. काय आहे रे सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्पेशालिटी. सर सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक बेसिक फरक आहे. कोणी सांगतं हा की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे ऑफस्प्रिंग फॉर्म होतात ते सेम टू सेम असतात, क्लोन, सिमिलर. पण सेक्शुअल रिप्रोडक्शननी जे फॉर्म होतात त्याच्यात जो प्रोडक्ट मिळतो तो नवीन आहे. एक्झाम्पल आपलंच घेणार आहे, आपले मम्मी, आपले पप्पा आणि आपण तिन्ही मॅच करत नाही एकमेकांशी. म्हणजे 2 फॅक्टरीमध्ये जेव्हा 2 माल एकत्र होतो तो प्रोडक्ट नवीन बनते. सेम हे सेक्शुअल रिप्रोडक्शन. जनरल लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा म्हणजे अंडरस्टँड करायला सोपं जाईल. मग काय सिग्निफिकन्स आहे. पहिला सिग्निफिकेशन, इट इज द स्लो अँड कॉम्प्लेक्स प्रोसेस. हळू होते पण कॉम्प्लेक्स आहे. जसं अमिबाला बाळ तयार व्हायला वेळ नाही लागत, 1चे 2, 2चे 4, मल्टिपल, पटापट, फास्ट. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन इट टेक अ टाइम. जसं फ्लावर एखाद्या झाडाला फुल लागल्यावर फळ नाही येत, इट टेक अ ड्युरेशन. ह्युमन्समध्येच पहा ना, वी टेक अ 9 मंथ. म्हणजे हा जो काळ आहे इट टेक अ सम टाइम, इट इज स्लो अँड इट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची आहे, सहज सोपी नाही आहे. जीन्स एकत्र होतात, म्युटेशन होते, चेंजेस होतात, नवीन व्हेरायटी, हे सगळं. दुसरं काय म्हणते पहा, दुसरं काय म्हणते, फ्युजन ऑफ गमेट फॉर्म अ व्हेरिएशन. जेव्हा 2 मेल आणि फिमेलचे गमेट एकत्र येतील याच्यामुळे व्हेरिएशन क्रिएट होतं, म्हणजे नवीन व्हेरायटी फॉर्म होते. तुम्ही एखादं एक्झाम्पल पहा ना, गुलाबाच्या फुलांमध्ये किती रंग आहेत कोणते पाहायला. 14 तारखेला लाल रंगाचा गुलाब, फ्रेंड्सचा अलग, पिवळा अलग, पांढरा अलग, काळा सुद्धा आहे. मग एवढे का व्हेरिएशन. शेडिंगचा, बर्डिंगचा, हे सगळे व्हेरिएशन फॉर्म होतात, गमेट फॉर्म झाला. तिसरा दिस प्रोसेस इज हेल्प इन अ डायव्हर्सिटी अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. सगळ्यात महत्वाचा पॉईंट. जनरली हे पॉईंट तुम्हाला 2 मार्कांच्या प्रश्नासाठी पण विचारतात आणि याच्यावरनं तुम्हाला MCQ प्रश्न पण सोडवायला मदत होईल की हे जेव्हा गमेट मिक्स होतात, ही जी प्रोसेस आहे याच्यात जेव्हा गमेट मिक्स होतील तेव्हा नेचरमध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. विविधता, जैवविविधता, डायव्हर्सिटी. सगळे ॲनिमल्स युनिक आहे, सगळे प्लांट्स युनिक आहे, डायव्हर्सिटी. इव्होल्युशन म्हणजे काय, जेव्हा हे रिप्रोडक्शन होत राहते हळूहळू चेंजेस होतात. एक्झाम्पल, पहिले शेपटी होती, नाही आहे, इव्होल्युशन. गुड.
म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इव्होल्युशन पाहायला मिळते. नेक्स्ट चौथा पॉईंट काय आहे? चौथा पॉईंट म्हणतो की इट हेल्प्स इन अ कंटिन्युटी ऑफ स्पेसिस ऑन अ प्लॅनेट. दुसऱ्या लेक्चर की पहिल्या लेक्चरमध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं की समजून जा की एखादं कपल आहे, त्यांचं लग्न झालं आणि त्यांना बाळ नाही झालं, म्हणजे ते या पृथ्वीवर आले, जन्म घेतले, लाईफ एन्जॉय केले, निघून गेले. मग काय? यांच्या सगळ्यांमध्ये एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की या स्पेसिसची कंटिन्युटी नाही झाली, म्हणजे तिथून ते संपले. म्हणजे स्पेसिसच्या कंटिन्युटीसाठी, जसे ह्युमन्स आपले स्पेसिस पुढे पुढे ट्रॅव्हल करताय, याच्यासाठी काय महत्वाचं असते? सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन ही एक अत्यंत महत्वाची प्रोसेस आहे, ज्याच्यामुळे डायव्हर्सिटी, इव्होल्युशन, व्हेरिएशन, कंटिन्युटी, या सगळ्या गोष्टी या प्लॅनेटमध्ये व्हेरिएशन, हे सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन लर्न झाली, लक्षात आलं की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग बाय कंबाइनिंग ऑफ टू पॅरेंट, कॉम्बिनेशन ऑफ गमेट्स ऑफ टू पॅरेंट, इट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. This term is also called as amphimix. काल मी तुम्हाला अँफोमिक्स सांगितलं होतं. जेव्हा कोणतेच गमेट मिक्स होत नाही त्याला म्हणतात अँफोमिक्स. अँफो आणि अँफिमिक्स. अँफिमिक्स हा वर्ड लक्षात ठेवायचा असेल तर अँफिबिया. अँफिबिया म्हणजे काय? जे प्राणी पाणी म्हणजे वॉटर आणि लँडवर राहतात, दोन. अँफिमिक्स म्हणजे दोन, बोथ आर मिक्सिंग, इट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. आय होप आजची पण तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर डेफिनेशन लक्षात आली असेल तर पटकन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, नोटबुकमध्ये नोंदवून घ्या, आपली समरी बुकमध्ये रेडी ॲड करून ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शन, दिस इज द कन्सेप्ट रिगार्डिंग टू दॅट. मग जर का तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन समजलं असेल, अंडरस्टँड झाले असेल, त्याचे सिग्निफिकन्स किंवा स्पेशालिटीज लक्षात आल्या असेल, तर मग आता आपण पुढच्या मुद्द्याला जाऊ. आणि तो पुढचा टॉपिक जो आहे याच्यातलं रिस्पॉन्सिबल फॉर जिनेटिक कॉम्बिनेशन, हा एक लास्ट टॉपिक राहिलाय की जिनेटिक कॉम्बिनेशन म्हणजे काय? जिनेटिक व्हेरिएटी येते, कारण जीन्स एकत्र आल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन जीन्स पाहायला मिळतात, नवीन व्हेरायटीचे जीन्स पाहायला मिळतात. जिनेटिक कॉम्बिनेशनसाठी हे महत्वाचं असते. मग आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन, जर का तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल तर मग आता आपण जो पॉईंट पाहणार आहे, आता सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या अंतर्गत काय काय महत्वाचे टॉपिक येतात, कुठले कुठले घटक येतात आणि हे अंडरस्टँड कसं करू. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर. मग आता सांगा, फ्लावरच्या अंतर्गत तुम्हाला जर का पाहिलं असेल तर सगळ्यात पहिले जर का पाहिलं असेल तर आपण सगळ्यात पहिले या फ्लावरचं स्ट्रक्चर पाहू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्या बाबतीतली डिटेल माहिती. कारण सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही झाडाचं रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता आहे? मुळं आहेत, बरोबर आहे, ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये गेलं. सर त्यांच्या फांद्या आहेत, ते पण पाहिलं. पण जेव्हा आपण अँजिओस्पर्मी प्लांट बद्दल विचार करतो तर कुठल्याही अँजिओस्पर्मी प्लांटचं रिप्रोडक्टिव्ह पार्ट, flower, it is a modified shoot of and it is useful for sexual reproduction. It is a reproductive plant. Flower, it is a reproductive part. मग चला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सांगतो. मला पटापट सगळेच्या सगळे जण बुक आणि पेन घेऊन बसलेच असतील तर मग मला पटापट या ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत पटापट उत्तरं सांगायची, म्हणजे आपण काय करणार आहे ते पाहून. चला, एक छोटंसं चित्र तुमच्यासमोर मांडलं आहे, हे तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे. आणि या चित्रांना हे जे डब्बे भरले ते डब्बे भरायचे. चलो, डब्बा है डब्बा, रिकामा डब्बे भरा, पटापट. मी याला एक नंबर देऊन देतो म्हणजे सगळ्यांना ते सोयीस्कर जाईल. आपण एक क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने नंबर देतो. मी याला मी 1 नंबर दिलाय, याला 2, याला 3, याला 4, याला 5, 6, 7 आणि 8. टोटल 8 नावं मला सांगायची आहे. पटापट, एक पण चुकलं नाही पाहिजे. मी इथे नंबर लिहून ठेवतो. तुम्ही जे सांगणार आहे 4, 5, 6, 7 आणि 8. चला, ओळखा पटकन. हा जो ग्रीन कलरचा पार्ट इथे दाखवत आहे, इथे जो एरो चालला, हा काय आहे? करेक्ट, इट इज नथिंग बट इट इज अ स्टिग्मा. म्हणजे जो पहिला पार्ट आहे, पहिला आहे स्टिग्मा. दुसरा, बोला दुसरा. स्टिग्माच्या खाली काय असते? गुड स्टाईल, मारायची नाही, फुलातली स्टाईल आहे. तिसरा काय असेल? हा गोल पार्ट काय असतो? स्टिग्मा स्टाईल नंतर काय असते? ओव्हरी. इथे लाल कलरचे छोटे छोटे डॉट दिसतात, काय असेल 4 नंबरला? ओव्ह्यूल. करेक्ट. 5 नंबर इथे काय दिसते? ग्रीन कलरचं काय असेल? सगळ्यांना माहिती आहे, त्याला काय म्हणतात? सेपल्स. हे जे आहे फुलांच्या पाकळ्या असतात याला काय म्हणतात? या पाकळ्यांना पेटल्स. पाकळ्या, पेटल्स. पी वरून पी, पाकळ्या, असं लक्षात ठेवायचं. पेटल्स, पाकळ्या.
लक्षात ठेवायची हिंट आहे, लक्षात ठेवा. 7 नंबरवर काय आहे? 7 नंबरवर हा दांडी 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 काय आहे? फिलामेंट. आणि हे 8 नंबरवर काय असेल? त्याच्या फिलामेंटच्या वर काय असते? सगळ्यांना माहिती आहे, इट इज कॉल्ड ॲज अँथर. मग आता आपण आपले हे जे ॲन्सर्स तुम्ही माझ्यासारखे सांगितले असतील किंवा तुम्ही लिहिताना काही चुकवले असतील तर पटकन आपण ॲन्सर की चेक करून घेऊ. चला मग ॲन्सर की काय आहे पटापट पहा. 1 नंबर स्टिग्मा करेक्ट, 2 नंबर स्टाईल, तिसरं ओव्हरी, 4 ओव्ह्यूल, 5 सेपल्स, 6 नंतर पेटल्स, मग फिलामेंट्स आणि मग अँथर. चला आपली ॲक्टिव्हिटी कंप्लीट. म्हणजे आपल्याला या फुलाची सगळी पार्टची नावं सांगता आली आणि जर काही नावं सांगता आली तर मग आता आपल्याला त्याचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट कसा होतो आणि कसा आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायला काही हरकत नाही. तर चला तर मग आपण आपल्या त्याच्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट बद्दलची माहिती पाहू. तर सगळ्यांना माहिती आहे की आता फ्लावर हा एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, त्याच्यात हे सगळेच्या सगळे पार्ट असतात. मग मला सांगा बरं याच्यातले जे पार्ट्स तुम्हाला माहिती आहे किंवा या पार्टबद्दल आता आपण बॉक्समध्ये ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली तर याच्यातला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याच्यातला इसेन्शियल पार्ट आणि ॲसेसरी पार्ट कोणता? पेडिसेलचं काय काम आहे? सेपल्स कशासाठी असतात? ओव्ह्यूलचं काम काय आहे? पेटल्सचं काम काय आहे? यांची सगळ्यात पहिले आपण माहिती घेऊ. एका फ्लो चार्टच्या माध्यमातून माहिती घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला ते अंडरस्टँड व्हायसाठी मदत होईल. चला तर मग आज जो टॉपिक पाहणार आहे तर सगळ्यात पहिले आपण त्याचा फ्लो चार्ट पाहू म्हणजे आपण जो टॉपिक शिकला त्याच्या बाबतीतली थोडक्यात माहिती पाहू. या फ्लो चार्टच्या माध्यमातून तुम्हाला जे फ्लावर तुम्हाला आता शिकवलं आहे ते फ्लावरचे 2 पार्ट पडतात. एकाला म्हणतात ॲसेसरी पार्ट. जसं एखादी गाडी आहे, गाडीला आरसा किंवा जे बाहेरून लावतात त्याला ॲसेसरीज म्हणतात. मेन गाडी आणि त्याला बाहेरून जे लावतात ॲसेसरी म्हणजे सप्लिमेंटरी. आणि इसेन्शियल म्हणजे महत्वाचे. म्हणजे फुलांमध्ये 2 टाईपचे पार्ट असतात, एक महत्वाचा आणि एक ॲसेसरी म्हणून. मग पाहू ॲसेसरीज पार्ट कोणते. मग अशी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कॅलेक्स आणि करोला हे त्याचे ॲसेसरी पार्ट आहे. सर तुम्ही कॅलेक्स आणि करोला तर सांगितलं नाही. अरे मूर्खा, मी तुला कॅलेक्स करोला नाही सांगितलं पण सेपल आणि पेटल्स तर सांगितले ना. यालाच बोलले तिकडे हे दुसरं नाव आहे. सेपल्स म्हणजे कॅलेक्स, पेटल्स म्हणजे करोला. मग सेपल्सचं मेन काम काय आहे? जे हिरव्या रंगाचे छोटे छोटे दिसतात ना, हे कोणत्याही फुलाला जे हिरव्या रंगाचे छोटेसे दिसतात. आता जसं पाहिलं असेल तिथे एक छोटासा फुलाचा रफ डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. समजून घ्या आपण हिबिस्कसचं फुल घेतलं आणि या फुलाच्या रिगार्डमध्ये हा जो ग्रीन कलरचा पार्ट असतो याला आपण सेपल्स म्हणतो. आणि या ग्रीन कलरच्या पार्टचं मेन काम आहे फोटोसिंथेसिस करणे. ग्रीन कलरचा पार्ट कशासाठी असेल? फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला पेटल्स असतात असे कलरफुल. ठीक आहे, थोडासा कलर दाखवू म्हणजे तुम्हाला थोडंसं पटकन कळेल. सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यात वेगवेगळ्या रंगाचे असतात. हा जो कलरफुल पार्ट आहे याला पेटल्स म्हणतात. आणि पेटलचं मेन काम आहे की सगळ्या छोट्या छोट्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करणे. कारण सगळ्यांना माहिती आहे पॉलिनेशनसाठी कोण काम पाडणार आहे? इन्सेक्ट्स. त्याच्या रिगार्डिंग ही माहिती आहे. मग त्याच्यातलं हे झाले ॲसेसरीज पार्ट. म्हणजे हे असले तरी चालतात आणि कोणत्या कोणत्या फ्लावरला हे जेव्हा नसतील तरी फ्लावर त्याचं काम करते. मग फ्लावरला मेन काम कोणाच्या रिगार्डमध्ये आहे? त्याचं मेन इसेन्शियल पार्ट आणि मेन काम आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम बद्दल. सर हे वर्ड तर तुम्ही नव्हते सांगितले. अरे हे वर्ड नव्हते सांगितले पण मी हे बोललो होतो ना, स्टेमन, कार्पेल किंवा आपण अँथर आणि ओव्हरी बद्दल बोललोय. तर अँड्रोशियमचे मुख्यतः त्याला दुसरं नाव आहे स्टेमन. याचे 3 पार्ट पडतात. एकाला आपण अँथर म्हणतो, एकाला फिलामेंट म्हणतो आणि मध्ये जो त्याला पार्ट असतो त्याला म्हणतात कनेक्टिव्ह. आणि गायनोशियम जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याला कार्पेल म्हणतात. याचे मुख्यतः 3 पार्ट पडतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. या 3 पार्टच्या अंतर्गत अँड्रोशियम आणि गायनोशियम. हा फ्लो चार्ट तुम्हाला याच्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत डिटेल माहिती करायला मदत करेल. तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल पटकन याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला तुमच्या नोटबुक समरी बुकमध्ये याची तुम्हाला हा फ्लो चार्ट काढायला मदत होईल. आणि तुमच्यासाठी एक काम पण आहे, एक क्लास वर्क आहे किंवा एक होमवर्क आहे की तुम्हाला हे जे मी जितके पार्ट सांगितले आहे या प्रत्येक पार्टच्या बाबतीतले 3-3 पॉईंट पुस्तकात वाचून शोधून काढायचे. सिंपल काम आहे. म्हणजे हे जेव्हा आपण टॉपिक रीडिंग करत असताना जेव्हा 3-4 पॉईंट नवीन मिळतात ते तुम्हाला या टॉपिकच्या अंतर्गत अंदर लिहून ठेवायचे. नोट्स तयार. तुम्हाला सायमल्टेनियसली व्हिडिओ पाहायचा आहे, नोट्सही तयार करायचे आहे. हे दोन्ही काम करायचे असल्यामुळे हे तुमच्यासाठी हा फ्लो चार्ट त्याच्यासाठी मदत करेल. तर चला तर मग आपण आपला हा फ्लो चार्ट जर का तुम्हाला व्यवस्थितरित्या अंडरस्टँड झाला असेल तर मग आता आपण पुढच्या टॉपिकच्या अंतर्गत जाऊ.
मग आता पुढच्या टॉपिकच्या अंतर्गत जायचं म्हणजे काय, तर आता नेक्स्ट स्लाइडच्या अंतर्गत आता मी सांगितल्याप्रमाणे आता हा जो मी टॉपिक शिकवलाय याच्यासाठी आता एक छोटंसं काम मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे होमवर्क. म्हणजे आज जो आपण टॉपिक पाहिला याची सगळ्यांना व्यवस्थितरित्या रीडिंग करायची आहे. तुम्ही सगळेजण मला असं वाटते माझ्या माहितीप्रमाणे हे काम करत असाल. सगळ्यांनी आपापल्या इथे आपल्या जवळ एक अशी छोटीशी बुक तयार केली असेल ज्याला तुम्ही नोट्स म्हणता. ठीक आहे, कदाचित तुम्हाला इथे दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी अशा नोट्स स्वतःच्या कलरफुल नोट्स बनवणं तुम्ही कदाचित सुरू केलं असेल. या नोट्स आहे, अशा तुम्हाला नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये बनवायच्या आहे. सोबत तुम्हाला कशाची मदत घ्यायची आहे, तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे आपलं आलेलं 12वीचं नवीन पुस्तक आहे आणि सोबत तुम्हाला NCERTच्या या दोन्ही पुस्तकांची मदत घेऊन स्वतःच्या ओन नोट्स बनवायच्या आहे, ज्या तुम्हाला स्टेट बोर्ड आणि नीटसाठी कामी पडतील. तर मग मी काल सांगितल्याप्रमाणे जसा आजचा व्हिडिओ होता, हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पार्टच्या बाबतीतली माहिती पाहिली, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन पार्ट आपण शिकलाय. तर मग या पार्टच्या अंतर्गत आता आपण काय करणार आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक छोटंसं होमवर्क देतोय मी, आणि तुम्हाला तुमचं ब्रेन पॉवर यूज करायचा आहे. म्हणजे सांगितल्याप्रमाणे हे अप्लिकेशन बेस आहे, म्हणजे तुम्हाला हे जे तुम्ही व्हिडिओ पाहता हे तुम्ही अंडरस्टँड करता याच्या भरोशावर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. पहा मग काय येतं. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की इथे जे मी सांगितल्याप्रमाणे स्टेमन्स फ्यूज कार्पेल्स याच्या बाबतीतलं याच्यासाठी तुम्हाला टर्म्स फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस एखाद्या फ्लावरमध्ये जेव्हा एखादा स्टेमन फ्यूज असतो मी एकत्र, तर त्याला कोणती टर्म आहे. जेव्हा कार्पेल फ्यूज असतात त्याला कोणती टर्म आहे. जेव्हा कार्पेल फ्री असतात म्हणजे वेगवेगळे असतात, म्हणजे जे एखाद्या फुलांमध्ये स्टेमन्स फ्री असतात, एखाद्या कार्पेलमध्ये किंवा एखाद्या फुलांच्या ओव्हरीमध्ये ते एकत्र असतात किंवा वेगळे, याच्यासाठी कोणत्या टर्म यूज करतात हे शोधून काढायचे. आणि सोबतच तुम्हाला अँथर्ससाठी किंवा अँड्रोशियमसाठी सेपल्स फ्री असताना किंवा फ्यूज असताना याच्या पण टर्म शोधून काढायचा आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 तुम्हाला शोधायचा आहे. पुस्तकांमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे ते शोधायसाठी तुम्हाला मदत होईल. आणि नेक्स्ट जो तुम्हाला तिसरा क्वेश्चन दिला आहे तो दिला आहे डिफरन्स बिटवीन, म्हणजे आतापर्यंत मी शिकवलेले जे पार्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे जर का तुमचे क्लिअर झाले असतील तर मग आता तुम्हाला याच्यातला डिफरन्स लिहायसाठी सगळं सोपं जाईल की आपण असेक्शुअल आणि सेक्शुअल या दोन रिप्रोडक्शनच्या बाबतीतले तुम्हाला 5-5 पॉईंट लिहायचे. व्यवस्थितरित्या पुस्तक आणि नोट्स जर का व्यवस्थित काढल्या तर तुम्हाला हे लिहायला सोपं जाईल. आणि आजच्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न जो बोर्डाला 4 मार्कांसाठी लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणून, तो म्हणजे डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर विथ नीट लेवल डायग्राम. 10वीलाही थोडंफार प्रमाणात आपल्याला होतं. म्हणजे आता आपल्याला फ्लावर काढायचा आहे, त्याची डायग्राम काढायची आहे, त्याच्या सगळ्या पार्टची माहिती लिहायची आहे. हे माहिती लिहिणे म्हणजे नोट्स तयार होणे. ऑटोमॅटिकली तुम्ही हे होमवर्क सोडवलं की नोट्स तयार, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पण माहीत होईल, डिफरन्सचे पण प्रश्न सॉल्व्ह झालाय आणि हे पण आहे. तर एवढं काम तुम्हाला 100% करायचं आहे. आणि एवढं काम जर का तुमचं क्लिअर व्यवस्थितरित्या झालं तर मग आता आपण उद्यापासून उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे, तो म्हणजे पोलन ग्रेन, अँथर आणि मेगास्पोरोजेनेसिस आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर उद्याच्या व्हिडिओसाठी रेडी राहा आणि बाकीच्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो आजचा व्हिडिओ पाहिला याच्या सगळ्या नोट्स तयार करून होमवर्क पूर्ण सोडून मला तुम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअपवर सेंड करा. ओके, टिल देन सी यू, थँक यू अँड सी यू सून. ओके, बाय.